Biology Part 2, Chapter number 1, Heredity and Evolution. Children, last period we have also studied transcription, translation and translocation. याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन काल आपण हा पॉइंट पाहिला होता. तर आज आपण पेज नंबर 2 वरील पाहायचा आहे. तर पेज नंबर 2 सगळ्यांना बुकमध्ये अशा स्वरूपाचा दिसेल. तर याच्यावरचा हा मुद्दा आज आपल्याला क्लिअर करायचा आहे. तर बघा, द mRNA formed in nucleus come in cytoplasm. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर न्यूक्लियस जो आहे, सेल मध्ये न्यूक्लियस असतं सगळ्यांना माहित आहे. तर हा न्यूक्लियस जो आहे, तर हा न्यूक्लियस सगळ्यांना माहित आहे. प्लांट सेल घ्या किंवा ॲनिमल सेल घ्या. तर इथं या ठिकाणी आपण काय करतोय, ॲनिमल सेलची लक्षात घेतोय. तर ॲनिमल सेल कशी असते, चौकोनी आकाराची होती बघा. तर त्याच्यामध्ये इथं मध्यभागी एक न्यूक्लियस होता गोल आकाराचा बघा. हा न्यूक्लियस जो आहे तर या ठिकाणी येतोय. आपण हे जे सगळं बघतोय हेरिडिटरी मध्ये, तर ते सेल मधलं किंवा पेशी मधला अभ्यास होतोय. हा सगळ्यांचा मुद्दा लक्षात आला असेल बघा. त्याच्यामधला हा न्यूक्लियस काय करतोय बघा, जेव्हा म्हणजे न्यूक्लियस तयार झालेला असतो, म्हणजे न्यूक्लियसला मराठीमध्ये पेशी केंद्रक म्हणतात. मग पेशी केंद्रकात तयार झालेला जो mRNA, म्हणजे न्यूक्लियस मध्ये तयार झालेला mRNA, म्हणजे म्हणजे मेसेंजर RNA. तर मेसेंजर RNA काय करतो, सायटोप्लाझम मध्ये जातो. ठीक आहे, सायटोप्लाझम मध्ये म्हणजे पेशी द्रव्य सगळ्यांना माहित आहे. आपण ही पेशी घेतली, त्याच्यामध्ये छोटे छोटे टिपके जे होते सगळे, तर ते सायटोप्लाझम होतं, म्हणजे पेशी द्रव्य होतं. मग न्यूक्लियसमधून किंवा न्यूक्लियसमध्ये तयार झालेला mRNA तो काय करतो, सायटोप्लाझम मध्ये जातो. आणि सायटोप्लाझम मध्ये गेल्यानंतर काय होतं बघा, इट्स ब्रिंग इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. मग तो पेशी म्हणजे सायटोप्लाझम मध्ये गेल्यानंतर तो काय करतो, त्याच्यामधून येताना DNA जो आहे, तर त्या DNA वरील कोडेड मेसेज जो आहे किंवा कोडेड मेसेज, तो कोडेड मेसेज जो आहे तो काय करतो, DNA कडून घेऊन येत असतो किंवा घेऊन येतो. मग पुढे काय होते बघा, द मेसेज कंटेन द कोड्स फ्रॉम अमिनो ऍसिड्स. मग हा जो मेसेज घेऊन येत असतो, तर त्या मेसेज वरती किंवा या मेसेज मध्ये अमिनो ऍसिड्स जे आहेत, तर त्याच्यावरचे म्हणजे अमिनो ऍसिड जे आहेत, तर त्याच्याकरिता हे संदेश असतात किंवा मेसेज असतो. ठीक आहे, अमिनो acids. The code from each amino acid consists of 3 nucleotides. तर हे जे अमिनो ऍसिड्स आहेत, तर त्या अमिनो ऍसिड मध्ये असलेले जे कोड आहेत, तर ते हे कोड जे आहेत, तर ते न्यूक्लियोटाइड्स आहेत. मग म्हणजे 3 न्यूक्लियोटाइड्स असतात, म्हणजे 3 न्यूक्लियोटाइडचा एक सेट असतो. इट इज कॉल्ड ट्रिपल कोडॉन. मग 3 जणांचा जो सेट आहे किंवा 3 ह्याचा संच असणार आहे, तर त्याला ट्रिपल कोडॉन असं म्हटलं जातं किंवा ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपल कोडॉन किंवा ट्रिपलेट कोडॉन कशाला म्हणायचं मुद्दा लक्षात येतो सगळ्यांच्या. परत एकदा बघा, तर आपण बघत आहोत ट्रिपल कोडॉन कशाला म्हणायचं किंवा काय आहे. तर ट्रिपल कोडॉन मध्ये आपल्याला जो न्यूक्लियस आहे, म्हणजे पेशीमधला जो न्यूक्लियस आहे, तर त्या न्यूक्लियस मध्ये mRNA जो आहे, तर तो mRNA तयार होतो. आणि mRNA तयार होऊन तो काय करतो, सायटोप्लाझम मध्ये म्हणजे पेशी द्रव्यामध्ये जे टिपके आहेत, तर त्या पेशी द्रव्यामध्ये जातो. मग हा पेशी द्रव्यामध्ये जात असताना तो काय करतो, DNA वरील जे म्हणजे कोडेड मेसेज आहेत, म्हणजे सांकेतिक संदेश म्हणूयात. मग सांकेतिक संदेश कोणते, जे की आपल्या आईवडिलांकडून आपल्यामध्ये जे अनुवंशिक गुण आलेले आहेत म्हणतो आपण ते. तर हे सांकेतिक कोड म्हणजे कोडेड मेसेज काय करतो, तो घेऊन येतो. मग हा कोडेड मेसेज घेऊन येत असतो, तेव्हा काय करतो, अमिनो ऍसिडची मदत घेत असतो. मग अमिनो ऍसिड काय करतो, जे न्यूक्लियोटाइड्स आहेत, तर त्या न्यूक्लियोटाइड्सच्या मदतीने काय करतो, म्हणजे ते सांकेतिक मेसेज घेऊन येत असतो. मग हा न्यूक्लियोटाइड्स काय करतो, 3
सेटने येतो, म्हणजे एकटा येत नाही. तीन तीनच्या सेटने येणं म्हणजे ट्रिपल कोडॉन, म्हणजे तीन तीन सांकेतिक संदेश घेऊन येणं म्हणजे ट्रिपल कोडॉन, त्याला असं म्हटलं जातं. ठीक आहे. डॉक्टर हरगोविंद खुराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन origin, has made an important contribution in discovery of triplet codons from 20 amino acids. तर जे भारतीय वंशाचे हरगोविंद खुराना हे एक शास्त्रज्ञ होऊन गेले. तर या डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी काय केलेलं आहे, तर एक शोध लावलेला आहे ट्रिपल कोडॉनचा. अमिनो ॲसिड वरती 20 जे आहे तर ते ट्रिपल कोडॉन असतात यांचा शोध लावलेला आहे. तर तुम्ही बुकमध्ये बघू शकता, तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे. तर हे तीन तीनचे सेट जे दाखवलेले आहेत बघा इथं आकृतीमध्ये, तीन तीनचे सेट दाखवलेले आहेत. तर ते अमिनो आम्लावरती याच्या एकूण 20 पेअर आहेत. ठीक आहे. नंतर फॉर दिस वर्क ही हॅज बीन awarded with the Nobel Prize in 1968. तर हे 20 अमिनो ॲसिडच्या जोड्या असतात किंवा 20 अमिनो आम्लाकरता त्यांनी कोडॉन जे आहेत तर ते शोधून काढलेले आहेत. या म्हणजे रिसर्चसाठी त्यांना नोबेल प्राइज देण्यात आलेलं आहे. 1968 साली यांना नोबेल प्राइज देऊन घोषित करण्यात आलं. अलॉंग विथ 2 अदर सायंटिस्ट, याचबरोबर म्हणजे डॉक्टर हरगोविंद खुराना यांच्यासोबत दुसरे 2 सुद्धा सायंटिस्ट होते. त्या तिघांना एकत्रित मिळून हे नोबेल प्राइज जे आहे म्हणजे जागतिक दर्जाचं सगळ्यात मोठं जे प्राइज मानलं जातं तर ते प्राइज दिलेलं आहे. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलंय. तर इच, आता पुढचा पॉईंट बघायचा, इच mRNA इज मेड अप ऑफ 1000 ऑफ ट्रिपल कोडॉन. तर जो mRNA तयार होतो किंवा mRNA तयार झालेला आहे तर तो प्रत्येक mRNA तयार होताना तो हजारो ट्रिपल कोडॉनच्या मदतीनं तयार होत असतो. ॲज पर द मेसेज ऑन mRNA, अमिनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय द tRNA, म्हणजे tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA, म्हणजे त्यावरून आपल्याला जे फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन हॅविंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. तर याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, तर बघा अमिनो आम्ल जे आहे तर त्यांना पुरवण्याचं किंवा सप्लाय करण्याचं काम जे आहे तर ते अमिनो आम्लामध्ये असणारे tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA करतात. त्याकरता त्यांना काय लागतं, mRNA वर जरा त्यांनी काय केलं, जसा कोडॉन असतो तसा त्याला tRNA वरती अँटीकोडॉन हा त्याला जोडलेला किंवा त्याचा उपघटक म्हणूयात तर उपघटक असतो. मग या क्रियेला काय केलं जातं, ट्रान्सलेशन म्हटलं जातं. ठीक आहे. नंतर द अमिनो ॲसिड्स ब्रॉट इन द tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA आर बाउंडेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड विथ द हेल्प ऑफ rRNA. ड्युरिंग दिस प्रोसेस द राइबोसोम skips on moving from one end of mRNA to other end by the distance of one triple codon. तर या ठिकाणी तुम्हाला असं सांगितलेलं आहे बघा, म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिपल कोडॉन असा पुढं सरकत जातो. तर या क्रियेला आपण ट्रान्सलोकेशन असं म्हणायचं आहे. सच मेनी चेन्स कम टुगेदर फ्रॉम द कॉम्प्लेक्स प्रोटीन. तर या ज्या सगळ्या आहेत म्हणजे प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं जे आहेत या प्रोटीन्सच्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या चेन आहेत. These proteins control various functions in the body of living organisms and their appearance too. तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे तर प्रत्येक जी सजीव आहे तर सजीवांमध्ये जे असणारे प्रोटीन्स आहेत तर प्रोटीन्स काय करतात, प्रत्येक सजीवांच्या शरीरातील विविध जे कार्य आहेत तर ते कार्य पार पाडण्यासाठी किंवा त्यांचं जे कोणतंही फंक्शन करणार आहे तर त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी हे काम केलं जातं. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. उर्वरित भाग जो आहे तर तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.